Hello, hello. This is the My Artifact episode number 2155. आजची तारीख आहे 18 जानेवारी 2021. वाजले आता ऑलमोस्ट रात्रीचे 10 वाजले. गेले 2 दिवस झाले मी प्रॉपरली आर्टिफॅक्ट एपिसोड नाही रेकॉर्ड करून राहिलाय. ऑल्सो मी माझे इंग्लिश सेशन पण काफी स्किप होऊन राहिले आहे. आय फील रिअली टेरेबल. ऍक्च्युली होऊन का नाही राहिलाय या सगळ्या गोष्टी. वाय? बिकॉज ऑफ दॅट की मी एडिट करून राहिलाय. ओके, हे पेनचा व्हिडिओ. ओके, आणि याच्यामध्ये प्रॉब्लेम का होऊन राहिली आहे की अंडर फुटेज आहे. म्हणजे माझ्यापाशी फुटेजेस नाही उरले याला अजून बिकम बेटर करण्यासाठी. तर यासाठी मी नाही का पिक्सेल्स वरून किंवा अदर बी रोल डाउनलोड करून राहिलोय. तर मी काफी स्ट्रेस मध्ये आहे की साला हे टाकू का नाही टाकू, की कशाप्रमाणे टाकू, आणि टाकलं तर हे मॅच होईल का नाही होईल वगैरे. हे बघ, म्हणजे कसं आहे की आपण आपल्यापाशी खूप सारा कंटेंट असेल ना, म्हणजे खूप सारे फुटेजेस वगैरे आपण रेकॉर्ड केले असेल ना, तर ऑब्व्हियसली आपल्यापाशी बहुत काही डेटा असतो. येस, पण समजा जर आपण खूप कमी डेटा रेकॉर्ड केला असेल ना, आणि त्याच्यामध्ये आपण समजा जर 1-2 मिनिटाची व्हिडिओ अपलोड करतो म्हणलं की बनवतो म्हणलं, तर खूप कठीण होऊन जाते. सिम्पल एक्झाम्पल घे. तुला समजा जर नाही का 1-2 मिनिटाचा व्हिडिओ बनवायचा आहे, ओके, जो की एक कम्प्लीट सिनेमॅटिक आहे, त्याच्यामध्ये खूप सारे शूट्स आहे वगैरे. त्याच्यामध्ये तुला ऑलमोस्ट करीब 2 ते 3 घंट्याचा डेटा पाहिजे. ओके, 2 ते 3 घंट्यामध्ये स्ट्रेट 2 ते 3 घंटे नाही. ओके, जस्ट लाईक छोटे छोटे क्लिप, प्रत्येक क्लिप ऑलमोस्टली 3-4 मिनिटाचे. तर असे करीब 3-4 मिनिट पकडून ऑलमोस्ट करीब 2 ते 3 घंट्याचे असे व्हिडिओज पाहिजे. तेव्हा तू नाही का एक त्यापैकी सॉर्ट आउट करून जे बेस्ट क्लिप आहे ते क्लिपला कट पेस्ट करून तू नाही का एक जे व्हिडिओ बनवतो, ओके, तो अजून जबरदस्त दिसतो. या पण जेव्हा तुम्ही नाही का जो रेकॉर्डेड डेटा आहे तोच जर कमी असेल तर खूप प्रॉब्लेम होऊन जाते. स्टँडर्ड हे आहे की समजा जर 2 घंट्याचा तुला बनवायचं असेल ना, सॉरी 2 मिनिटाचा बनवायचं असेल ना, तर ऍटलीस्ट 2 घंटा तुला डेटा हवा. बट हे प्रत्येक सिच्युएशन सोबत होत नाही. या समजा जर तुझं जे कंटेंट आहे तो काफी लिनियर आहे. लिनियर म्हणजे मोस्ट ऑफ द लिनियर्स राहतो. लिनियर म्हणजे कसं आहे की कोणीतरी बोलत आहे आणि आपण त्याला शूट करत आहे. तर अशा वेळेस नाही का त्याचं जे बोलणं आहे हे इम्पॉर्टंट आहे. तर अशा वेळेस इम्पॉर्टंट हे नसतात की तुम्ही कशा अँगलनी शूट करता आणि काय शूट करता. नाही, इम्पॉर्टंट हे आहे की त्याला शूट करणं आणि त्याचा आवाज प्रॉपरली रेकॉर्ड होणं हे बहुतच जास्त इम्पॉर्टंट आहे. कारण तेच मेन इम्पॉर्टंट आहे. ओके, पण समजा जर तुम्ही सिनेमॅटिक घेताय किंवा तुम्ही लोकेशन्स तुला रेप्रेझेंट करत आहे, जस्ट लाईक मी आता पेंचला रेप्रेझेंट करत आहे, तर इट जस्ट लाईक मला पेंच बद्दल सगळी माहिती, त्यानंतर पेंच बद्दल सगळे बी रोल्स, आणि त्यानंतर तिथे जंगल, आणि त्यानंतर तिथे अॅनिमल्स वगैरे या सगळ्या गोष्टी दाखवायच्या आहेत. ओके, हे खूप कठीण होऊन जाते. या कारण कधी कधी काय होते की जेव्हा बी रोल आपण डाउनलोड करतो तर हे बी रोल नाही का आपल्या क्लिप सोबत प्रॉपरली मॅच होत नाही. असं वाटतं की जस्ट लाईक साला हे तर कधी भेटलंच नाही वगैरे वगैरे. आता जस्ट लाईक आता मी पॅरोट आहे, त्यानंतर पक्षी आहे वगैरे वगैरे. ते काफी बहुत ही जबरदस्त दिसून राहिले ते बी रोलचे. बट त्याला कसं कलर ग्रेडिंग मध्ये सॅच्युरेशन मध्ये थोडंसं कमी करून आपण त्याप्रमाणे फील करून देऊ शकतो. बट या प्रोसेसमध्ये काय असते की आपण हे लवकरात लवकर करू शकतो. बट प्रॉब्लेम काय होते की साला आपण टाकू का नाही टाकू, टाकू का नाही टाकू, वी गॉट रिअली कन्फ्युज. येस, कारण क्रिएटिव्हच्या वेळेस जेव्हा आपल्यापाशी नाही का कोणत्या गोष्टी नसते ना, तेव्हा आपण जेव्हा फिगर इट आउट करतो, जुगाड करण्याचा प्रयत्न करतो ना, ते आपल्याला बहुत जास्त प्रॉब्लेम जाते, बहुतच जास्त. यस, कारण कसं आहे एडिटिंगच्या वेळेस नाही का आपल्यापाशी ट्रॅक रेडी असतो, क्लिप्स रेडी असते, आपलं भरभर जॉईन करायचं असते, आणि एक प्रॉपर ऑडिओ ट्रॅक देऊन एक सिनेमॅटिक थ्रू दाखवायचं असते कलर ग्रेडिंग थ्रू. ओके, बट जेव्हा तुमच्यापाशी क्लिप राहत नाही ना, तर खूप प्रॉब्लेम होऊन जाते तशा वेळेस. ओके, तर माझा म्हणण्याचा उद्देश हा आहे की जेव्हा पण अशा प्रमाणे सिच्युएशन येईल तेव्हा थोडासा वेळ लागतो, आणि कसं फुल डोकं हेक्टिक होऊन जाते. ओके, मी काल एडिटिंगला सुरुवात केली होती. ओके, तर असं नाही या म्हणजे असं नाही का मी केलं नाही, या ऑलमोस्ट केलंय. कारण त्यावेळेस काय होते जेव्हा आपल्यापाशी क्लिप राहत नाही ना, आपलं डोकं बहुतच म्हणजे ऍक्च्युली माझं डोकं तर बहुतच भन्न होऊन जाते. या का करू का नाही हेच नाही कळत. या म्हणजे कधी कधी वाटते अबे राहिला घेऊ का नाही घेऊ, घेऊ का नाही घेऊ, घेऊ का नाही घेऊ, मी याच्यामध्ये डिसिजन मध्ये प्रॉब्लेम होऊन जातो. यस, कसं आहे मी युजली कसं बी रोल नाही का, जे दुसरे जे बी रोल्स आहे, जे स्टॉक फुटेजेस आहे ते मी यूज करत नाही. मला ते बिलकुल आवडत नाही असं जस्ट लाईक. कारण कसं आहे की आपण दुसऱ्यांचा कंटेंट दाखवून राहिलोय, सो त्याच्या क्रिएटिव्हिटी थ्रू इट इज
नॉट रिअली गुड. तर मी नेहमी माझाच डेटा नेहमी शूट करतोय. ओके. बट कधी कधी अशा समहाव सिच्युएशन होते तेव्हा आपल्याला मॅनेज करावं लागते. बट आपण ज्याप्रमाणे शूट केला इट वॉज गुड. सो हो, पण त्यामुळेच एवढा वेळ लागून राहिलाय. ओके. इट जस्ट लाईक आज बनतही होता म्हणा, पण आज प्रॉब्लेम काय झाला की आज मला आळस आला. येस, लिटरली. आणि मी आजली हार्डली 1 किंवा 2 घंटे काम केलं आणि त्यानंतर तर कामच नाही केलं दिवसभर. आय वॉज कम्प्लिटली डुईंग धिस दॅट. आणि घरी कशी पाहुणे पण आहे, ताई पण आली होती, प्रीताई पण आली होती, सोनूताई पण आहे, बिट्टू पण आहे वगैरे. त्यानंतर मग चिकन बनवलं होतं सगळं, म्हणजे काल रात्रीचं चिकन होतं, त्याला खाणं, त्यानंतर नाश्ता, आणि त्यानंतर बेबी, त्यानंतर तो डॉग, आणि त्यानंतर असं काही नाही, असं करू शकतो म्हणा, असं काही हे नाही आहे वगैरे, हे तर जस्ट एक्सक्युजेस आहे. आय नो दॅट. बट इट जस्ट लाईक माझंच मूड नव्हतं. म्हणजे इम्पॉर्टंट हेच होतं की जस्ट लाईक माझे क्लिप्स आहे ना, मी बी रोल वापरू का नाही वापरू याच्यामध्येच मी खूप कन्फ्युज होतो, आणि याच्यामध्येच माझं डोकं खूप जास्त हॅक्टिक झालं. तर त्यामुळे मी हे करू शकलो नाही. त्याच्यानंतर माझं इंग्लिश सेशन पण नाही झालं. आणि मग त्यानंतर मग मी खेळायला गेल्यानंतर मग मी विशालने फ्लॅट घेतला नाही, ऍक्च्युली रेंटवर घेतला आहे त्याच्या लग्नासाठी. इथे गेलो होतो तर श्रुतिकाला स्क्रबिंग करायचं होतं, श्रुतीला स्क्रब करायचं होतं, सॉरी विशालला स्क्रब करायचं होतं श्रुतीसाठी. तर आम्ही सगळेजण गेलो तिथे. म्हणजे वी आर खूप मजा केली तिथे वगैरे थोडीशी. आणि मग आता आलो, जेवण केलं, आणि आता इथे. ओके. ऍक्च्युली वन थिंग आम गोना टेल यू. येस, की विशालच्या लग्नामध्ये आपल्याला स्पीच ते द्यायची आहे. ऑफकोर्स द्यायची आहे, म्हणजे डेफिनेटली द्यायची आहे. तर कसं होऊन राहिलंय की थोडीशी भीतीच वाटून राहिली. येस, अजूनपर्यंत आपण स्क्रिप्ट पण बनवली गेली नाही. ओके. याच्यासाठी नाही का आपण नाही का काय करू, यासाठी आपल्याला प्रॉपर प्लॅन बनावा लागेल. प्लॅन कसा? ओके, लिसन. 24 तारखेला स्पीच द्यायची आहे ना. ओके. आणि ऑलमोस्ट आपण करीब अर्धी तर स्पीच बनवली आहे. ओके. त्याच्यानंतर अर्धी स्पीच बनवायची आहे, स्क्रिप्टिंग बाकी आहे. त्याच्यानंतर आपल्याला टोटल रिकॉल करावं लागेल बार. ओके. ते जस्ट लाईक 22 तारखेपासून. पण डूड विचार कर ना, 22 तारखेपासून तू खरंच करू शकशील का? हे बघ, करू शकशील का? लिसन, 22 तारखेपासून आपण कोणतंच काम घेऊ नये. ओके. 22 ते 24 हे 2 दिवस आहे ना, हे 2 दिवस आपण काहीच काम घेऊ नये. कारण 22ला नाही का आपलं जे काही मजा करायची, आणि घरी आल्यानंतर आपल्याला स्क्रिप्ट लिहायचं आहे. ओके. स्क्रिप्ट बनवल्यानंतर मग कसं आपण काहीच काम करणं नाही. आपण त्यावेळेस फक्त आपण कंटिन्यू स्क्रिप्ट करणं आणि रिकॉल करणं, स्क्रिप्ट करणं, रिकॉल करणं. ओके. याच्यावरच हे राहील. ओके. प्रयत्न कर याला अजून जास्त इव्हन बेटर बनवण्याचा, जेणेकरून ऑलबी जबरदस्त दिसेल. ओके. सो आता राईट नाही एवढंच, फारसं काय आहे नाही वगैरे. माझं पोट भरून आलंय. असं वाटतंय का मला संडास येईल, बट अजूनपर्यंत काही. Whatever. So this is the Maya Artifact episode number 2155. Right now we are at Wardha, Maharashtra. Thank you.